दर्शक मित्र हो, जय भीम। सृष्टीचा एक नियम आहे, निसर्गाचा हा नियम आहे। जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, नैसर्गिक संकट येते, तेव्हा वातावरण बदलते। त्याचप्रमाणे जेव्हा समाजामध्ये वातावरण बदलते तेव्हा सामाजिक संकट येत असते। प्रकृतीचा नियमच हा मानवी जीवनाला लागू होतो, परंतु मानवी जीवनामध्ये येणारं संकट हे सरकार निर्मित असेल, सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेलं असेल, तर सामाजिक वातावरण आणि या सामाजिक वातावरणाचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतात। सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भात अबकड लागू करण्यासाठी जे पोटविभाजन करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सरकार आतताईपणाने पूर्वग्रहदूषित विचाराने लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, इथेच सामाजिक असंतोषाची बीजं रुजलेली आहेत। पावसाळी अधिवेशनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी करायची की नाही। आम्ही त्या देवेंद्र फडणवीसाला विचारतो, 26 जानेवारी 1950 रोजी या देशात अंमलात आणलेल्या संविधानाची अंमलबजावणी तुम्हाला करायची की नाही। अगोदर संविधानाची अंमलबजावणी करा, हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे। तुमची काउंटर पॉलिसी, समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारं धोरण, जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करणारी तुमची मनोवृत्ती, तुम्ही ती नष्ट केली पाहिजे। ओबीसीच्या विरोधात मराठ्यांना उभं केलं, आदिवासींच्या विरोधात हटकर धनगरांना उभं केलं, आज एससीच्या विरोधात एससीला उभं करण्याचं पाप या महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसाचं सरकार करत आहे। 1 ऑगस्ट 2024चा दविंदर सिंग वर्सेस पंजाब सरकारच्या निर्णयाचा आधार घेऊन हे महाराष्ट्राचं सरकार विरोधी पक्षाला विचारते की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही। आम्ही या सरकारला विचारतो, अरे तुम्हाला संविधानाची अंमलबजावणी करायची की नाही, हे एकदा ठरवून सांगा। या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 13% आहे आणि या 13% लोकसंख्येच्या 59 जातीचं तुम्हाला नियमानुसार कायदेशीर पद्धतीनं इम्पेरिकल डेटा, मूलभूत माहिती संकलित केल्याशिवाय उपवर्गीकरण कसं करता येईल। मनमानी पद्धतीनं तुम्ही एक व्यक्तीचा समिती स्थापन करणार असाल आणि अहवाल सादर करून गोपनीय ठेवणार असाल, तर त्या गोपनीयतेचं कारण काय, तुमच्या मनात काय चाललं। तुम्हाला एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात मुर्दे पाडण्यासाठी तयार करायची आहे का, माणसांचं कल्याण करायचं आहे की माणसांची मुर्दे पाडायची आहेत, हे एकदा या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगितलं पाहिजे, फडणवीसानं सांगितलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस याची नियत, त्याचं धोरण, त्यांची निर्णय घेण्याची भूमिका ही सरासर विवेकावर आधारित असती, तर महाराष्ट्रामध्ये अबकडचं हे विरोध आणि समर्थनाचं वातावरण तयार झालं नसतं। परंतु देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नियत बौद्ध द्वेष्टी आहे आणि हे वेगळं सांगण्याची गरज नाही। एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा केला, एससी मध्ये अंतर्गत कलह निर्माण केला, एसटीच्या विरोधात हटकर धनगराला उभं केलं, ओबीसीच्या विरोधात मराठ्यांना उभं केलं,
आणि साध्य काय केलं? ज्या दिवशी या देशातल्या ओबीसीला, या देशातल्या आदिवासी एसटी समुदायाला, या देशातल्या समग्र एससी जातीला देवेंद्र फडणवीसाची ही धूर्त पॉलिसी, हा कपटीपणा, हा काबेबाजपणा लक्षात येईल, त्या दिवशी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेतून पाय उतार होईल. परंतु जिथे जिथे या पक्षाचे कार्यकर्ते दिसतील, ती सगळी कार्यकर्ते ढुंगणाला पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रो, अवकळाच्या माध्यमातून जातीय तणाव निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. कारण त्यांना जी रसद पुरवली जाते, ती रसद RSS पुरवत आहे. मी एखाद्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीला दोष देणार नाही. हा व्यक्तीचा दोष नाही, हा व्यवस्थेचा दोष आहे, हा सरकारचा दोष आहे. देवेंद्र फडणवीस हा संविधान विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विरोध करणारा हा व्यक्ती आहे. जरी त्याच्या तोंडामध्ये जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलं तरी सुद्धा हा कपटी धूर्त ब्राह्मण पुष्यमित्र शुंगाची औलाद आहे. नथुराम गोडसेचा वारसदार आहे, सावरकरांचा भक्त आहे, हेडगेवार गोळवलकरांचा अनुयायी आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चड्डी घातलेला चड्डीधारी आहे. आणि म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका. 1 जानेवारी 2018 रोजी याने सभागृहामध्ये 1 जानेवारी 2018च्या भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली. स्वतःकडे अर्थ खातं, गृह खातं, मुख्यमंत्रीपद अशी पदं घेऊन हा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून सत्तेची पोळी भाजण्याचं कपट कारस्थान गेल्या 10 वर्षापासून 2014 पासून करत आहे. मित्रो, देवेंद्र फडणवीसाचे RSS आणि भारतीय जनता पक्षाचे मनसुबे ओळखून महाराष्ट्रातल्या शोषित, पीडित, उपेक्षित समुदायाने, मग तो SC मध्ये असेल, ST मध्ये असेल, OBC मध्ये असेल, यांनी आता भारतीय जनता पक्षाची ही धूर्त पॉलिसी ओळखली पाहिजे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा, महागाई परमसिगेला पोहोचविणारा, अनेक परीक्षामध्ये घोटाळा करणारा, परीक्षा फीस वाढून विद्यार्थ्याचं शोषण करणारा, नोकरभरती न करता कॉन्ट्रॅक्ट पद्धत लागू करणारा आणि सर्वसामान्य शोषित पीडित वर्गाचं, शेतकरी कष्टकऱ्यांचं शोषण करणारा हा व्यक्ती महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारावर टीका केली की तो म्हणतो मला बदनाम करा, महाराष्ट्राला बदनाम करू नका. तू महाराष्ट्रापेक्षा मोठा लागून गेला का? हा प्रश्न या देशातील जनतेचा आहे. महाराष्ट्र मोठा आहे, देश मोठा आहे, देशापेक्षा राज्यापेक्षा कोणीही मोठं नाही. हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. जर सरकारनं भ्रष्टाचार केला असेल, महागाई वाढवली असेल, सामाजिक असंतोष निर्माण केला असेल, जातीमध्ये वादविवाद निर्माण केला असेल, तर त्याला सरकार जबाबदार आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राची इज्जत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारच्या ध्येय धोरणावर टीका टिप्पणी केलीच पाहिजे. सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा या देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार मूलभूत अधिकार आहे. मित्रो, सामाजिक देश पेरून सत्तेची लालसा भागवणारा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी जनतेचं रक्त पिणारा हुकुमशाह आहे. आणि ही हुकुमशाही वृत्ती त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून, त्यांच्या आवेशातून, त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आवाहन करतो, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज
अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, संत गाडगेबाबांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी, शहीदांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या आंदोलकांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. सेनापती बापट म्हणतात, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र हा आधार भारताचा. धन्यवाद. जय भीम.